तुम्ही असा विचार करा, वर्षोनवर्ष ऐकणारे तेच, सांगणारा तोच, दोघांच्याही मनाची अवस्था तीच. सांगणाऱ्याचं जाऊ द्या, पण ऐकणाऱ्याला वाटत असेल हा काय ग्रस्त बडबडतोय नुसता, असं तुम्हाला वाटायचं संभव आहे. पण सांगणारा जर असा असेल की तो आपल्या आकलेनं जो करीत नसेल तर सांगणाऱ्याला काही दोषच नाही. असं नाही का? नेहमी असं असतं, श्रोत्यामध्ये काही श्रोते खरंच ऐकायला आलेले असतात. मग काय आहे, काही श्रोते म्हणतात अरे काय तर बसलो जबरदस्ती आहे बसा. काही श्रोते असतात काही मार्ग मिळतोय का यामध्ये, असे असतात. पण सांगणारा पुन्हा जर असं असेल की आपण करून सांगणारा तर तो निर्भय असतो. तशी निर्भयता माझ्यामध्ये आहे. मला ते पटो न पटो, पण जर सुखी व्हायचं असेल तर हाच मार्ग आहे त्याला, दुसरा मार्ग नाही. तो काय मार्ग आहे? तो आज एकादशी आहे ना, तो साधू संतांनी सांगून ठेवलेला आहे की जे तुमच्या हातचं निसटलेलं आहे ते तुम्ही परत मिळवा. काय निसटलं आहे? तुमचा जो जीव प्राण आहे, आत्मा आहे, तो हातचा निसटलेला आहे. त्याला धरलं तरच सुख मिळेल, नाही तर नाही सुख मिळेल. किती माणसं पाहिली, मोठे अधिकारी पाहिले, सत्तावान पाहिले, विद्वान पाहिले. विद्वान तर काय, विद्वानांच्या कारखान्यातच मी जन्मवेळ काढला युनिव्हर्सिटीमध्ये. जगातले विद्वान पाहिले, समाधान नाही. किती माणसं सांगू तुम्हाला, भिक्षापतीचे लक्षाधिपती झालेले माणसं, पण समाधान नाही. सर्व अनुकूल असं असून जर ते पाहिजे असेल तर हा पंढरीचा मार्ग हा एकच मार्ग आहे. तो काय आहे? धरीला पंढरीचा चोर, हा मार्ग आहे. हा जो पंढरीचा चोर आहे, जो आपल्या हृदयात असून आपण गमावलेला आहे, त्याला धरला पाहिजे. आपण जगात सगळं धरतो, म्हणजे विद्या, पैसा, लौकिक किती धरून बसलेलो आहोत, पण तो मात्र धरता येत नाही. पण हिने धरला, जनाबाईने धरला. चोर का? 2-3 दृष्टीने चोर आहे. एक तर तो जगी थोरला देव तो चोरला असे समर्थाने मनाच्या श्लोकात सांगितलं. हे सगळं एवढं जग जे दिसतं ना, त्या जगामध्ये सगळं करता येईल तुम्हाला, पण त्यातली जी गुप्त सत्ता आहे ती सत्ता हाताला लागत नाही, म्हणून तो चोर आहे. दुसरा चोर म्हणजे काय? तुमच्या नकळत चोरी करतो. तेव्हा आमच्या जीवनामध्ये सगळा अंधार आहे बघा. पुढे काय होणार आहे काही कल्पना आहे का? अरे इथे बसल्या ठिकाणी काय होणार आहे कल्पना आहे का? आपण ऐकतो ना, हो अमकं झालं, तमकं झालं. अरे काय झालं? ते करणारा जो आहे ना तो चोरच आहे. तो केव्हाही हातचं काढून घेतो आपल्या, कुठे पत्ता लागतो आपल्याला, म्हणून तो चोर आहे. आणि तिसरं असं की त्याच्या मागे लागावं तर सापडतच नाही. ते आपल्या नित्याचं पाठ झालंय, अमक्याचं खून झाला, तमक्याची घरफोडी झाली, पोलीस काम करतायत पण अजून मिळत नाही. बरोबर का? हे आहे. अशा दृष्टीनं हा चोर आहे ना, हा चोर धरणं, याला आपल्याला सुद्धा ते शिक्षण मिळावं लागतं, त्या मार्गाने जावं लागतं. आणि तो मार्ग असेल तर प्रेमाचा मार्ग. त्याला प्रेमाने गळ्याला दोर बांधला तेव्हाच मी त्याला धरला म्हणायचं. बर, धरून घातला कुठे? त्याला धरला आणि जेलमध्ये घातला तर म्हणले हृदय बंदीखाना केला. मला सांगा, पंढरपूरची ही अनाडी मोलकरी तेव्हा काय शाळा वेळा होत्या का? बीसी लोकांना जास्त काय होत? अरे मोठ्या मोठ्या साधू संतांचा अनुभव लाजेल असं वर्णन तिने करून ठेवलंय आपल्या अनुभवाचं. माझा हृदय म्हणले मी तुरुंग केला आणि आत विठ्ठल कोंडीला. हे फार महत्वाचा आहे शब्द हा. कोणतो कोणाला? आपण जो पळून जातो त्याला कोणतो. तर म्हणाले मी सारखा प्रयत्न केला याला धरण्याचा, सारखा निष्ठायचा, सापडायचा नाही. म्हणजे अनुसंधान टिकवणं फार कठीण गोष्ट आहे.
सगळं तुम्ही करू शकाल. मी एक तुम्हाला सहज विचारतो, अनुसंधान जाऊ द्या हो. समजा तुम्हाला असं सांगितलं की संध्याकाळी तुला मी 100 रुपये देतो. आजकालची भाषा आहे ती, पैशाकरता मनुष्य वाटेल ते करतो. 100 रुपये देतो. काय करायचं? सकाळी उठल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत, निजणं जाऊ द्या, संध्याकाळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एक विचार डोक्यात ठेवायचा, बरं का? तर 100 रुपये देतो. एक भेटला बुवा आम्हाला, सर तुम्ही 100 रुपये म्हणता ना, त्याचाच विचार मी ठेवतो म्हणाला. काय कठीण आहे हा? बरोबर आहे, आमची तंगडी बरोबर आमच्या गळ्यात घातली. आणि खरं आहे, माणसाला प्रपंचाचा विचार सोडू म्हणलं तर सुटत नाही. हो, आमच्या ज्ञानेश्वरीत विषय चाललाय क्षत्रियाचे गुण, त्यामध्ये शौर्य हा विषय आहे. शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यम. तर शौर्य, तर शौर्याचं वर्णन करताना मी असं सांगितलं, शौर्यात 4 गुण येतात आणि संत आपल्याला शूर म्हणतात. 4 गुण कोणचे? पहिल्यांदा संघर्ष पाहिजे, झुंज पाहिजे ना, तर शौर्य दाखवणार कुठे? मारामारी असेल, युद्ध असेल तर शौर्य. दुसरं असेल ते निर्भयता पाहिजे. तिसरी गोष्ट असेल तर साहस पाहिजे, साहस. आणि चौथी गोष्ट पराक्रम. तर हे जे साहस आहे ना, हे परमार्थात अतिशय महत्वाचं आहे. आपली साहसाची कल्पना काय? किंवा काही गरम कपडे, औषध पाणी न घेता बद्री केदारच्या यात्रेला गेले म्हणाले, अहो केवढं साहस. किंवा हे नाही का समुद्रातून होड्या घेऊन जातात, काय केवढं साहस आहे, नाही का? किंवा तुम्हाला येऊन तोंडावर शिव्या दिल्या, अहो काय तुम्ही भलतं साहस आहे. किंवा 4 लोकात बायको नवऱ्याशी भांडली, साहसच आहे. हे साहस इथे मनाचं साहस आहे. काय? की माझी परिस्थिती अडचणीची आहे, मला कर्ज आहे लोकांचं, किंवा माझ्या मुलीचं लग्न होत नाहीये, माझ्या घराची बरोबर व्यवस्था होत नाहीये. हे सगळं असून मी नाही काळजी करणार, व्यवहारानं उपाय करीन. अहो 10 ठिकाणी मुलाला पाहायला जाईन, मुली करता नाही जमलं, नाही काळजी नाही करणार. हे साहस, हे परमार्थाचं साहस. आणि ते शिकण्याकरता हा सगळा ओढा ढोलारा आहे. ध्यानात ठेवा, हा उत्सव काय इथलाच नव्हे हो, आणखी कुठे काय, कुठेही जा तुम्ही. पंढरीची वारी कशाला करायची? तो माझा मालक आहे, काय करील तर करील, ही ज्याची वृत्ती आहे त्याने खरी वारी केली आहे पंढरीची. आणि हे भगवंतावर प्रेम केलं तरच साधेल, नाही तर नाही साधणार. किंबहुना मी असं म्हणेन, भगवंत बाजूला ठेवून गुरुवर प्रेम केलं पाहिजे. गुरुवर इतकं प्रेम केलं पाहिजे की माझ्या हृदयात जर मी थोडासा त्याला विसरलो तर त्याला चैन पडता कामाचं. असं आहे, नाथांनी वर्णन केलंय की ते जेव्हा भावार्थ रामायण लिहायचं ठरवलं त्यांनी, त्यावेळेला म्हणाले, मला असं वाटलं मी अज्ञान आहे, मला संस्कृत येत नाही, मी कुठे रामायण लिहू. त्यावेळेला मी निजलो तर राम येऊन थापटी, मला थापटून जागा करी आणि म्हणाली रामकथा लिही. तरी मी ऐके ना म्हणाले. अरे आपली योग्यता नाही. मग शेवटी माझ्या मीपणावरती तो आरूढ झाला, म्हणजे मी माझा राहिलोच नाही आणि तो राम माझ्या तोंडाने आपली कथा वदवून घेऊ लागला. असं गुरुचं आहे. बरं, तुम्ही किती त्याला बाजूला ठेवाल. ज्याला त्यांनी एकदा आपला म्हटला, तुम्ही नाही म्हणलात तरी तो तुम्हाला सोडणार नाही. पण आपलं काम काय आहे? रडायचं त्याच्याजवळ रडावं, हसायचं त्याच्याजवळ हसावं, काय तक्रार असेल ती त्याच्याजवळ करावी, तुला सोडणार नाही. जशी पतिव्रता स्त्री काही झालं तरी नवऱ्याला सोडणार नाही. आपल्याला सांगितलं ना, मी एक प्रसंग, तो या जळितामध्ये सगळं केलं त्या बाईचं, नवरा बाहेर गावी गेला म्हणून जगला, नाही तर तुकडे केले असते त्याचे. तेव्हा ती भेटल्यावर, काय प्रसंग बाई तुमच्यावर? अहो काय म्हणले, त्यात काय, घरदार सगळं गेलं. मंगळसूत्र दाखवलं तिने आणि म्हणाली, हे जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत अशी घरं आली काय गेली काय. असं गुरुशी पाहिजे. किंवा असं काही का होईना, भिक्षा मागेन, बेईचं सोसेन, तुला सोडणार नाही. इतका प्रसंग येत नाही हो. खरं सांगायचं म्हणजे नुसतं तयारी दाखवलं तरी पुरे, असं आहे. बरं का?
त्या उर्दू मध्ये एक म्हणे बंदर भक्ती म्हणून, हे माकडं असतात ना, वांद्र, ती वांद्र भितात माणसाला पण अंगावर आल्याचं आव आणतात. तसं संकटांचं आहे. संकट असं भय दाखवत पण गुरुच्या हातात हात ठेवला ती बंदर भक्ती ठरते त्याची, बरोबर ना, असं होतं. आणि हा अनुभव येतो आपल्याला किती वेळा तरी येतो. पण काय करावं, मी जे सुरुवातीला म्हटलं ना, सांगणारा तोच, ऐकणारा तोच विषय, आपलं चाललंय आपलं. म्हणजे ते काल भटजीचं जसं सांगितलं, पाणी हा अंगठा करतो, याच्या हातात पाणी नाही, काही नाही, तशापैकी नाही. आपण आतून बदललं पाहिजे. बघा, आपण ज्या काळात राहतो हा आर्थिक युग आहे ना, हे यात पैसा किंवा श्रम करायचे म्हणजे खर्च करायचे म्हणजे त्याला किंमत आहे. मग आपण एवढे 8 दिवस किती श्रम, 4 लोक गोळा करायचे, त्यांच्या दाढीला हात लावायचा, जप करा म्हणायचं, पुन्हा इतका तुपाचा खर्च करायचा, माणसाचे श्रम खर्च करायचे. हे का फुकट काय? याच्यातून काय निर्माण व्हायला पाहिजे? नाही, मी शेती करतोय पण काय पेरलंच नाही काही. अरे अरे मग हे कशाला श्रम आहे, नाही का? काय करायचंय? आपण आतून बदललं पाहिजे. बदलायचं म्हणजे किती बदललं पाहिजे? मी देव झाला पाहिजे. मॅन मस्ट बिकम डिव्हाइन, असं त्याचं आहे, तर खरी मजा आहे. आणि ते केव्हा होईल की जो आत बसलेला आहे त्याला घट्ट धरला तर होईल. म्हणून ती म्हणते याला बंदीखाना केला. बंदीखान्यामध्ये मनुष्य जात नाही ना. आता गमतशी चोर पळून जातात, ते पण काँग्रेसच्या राज्यामध्ये. भगवंताच्या राज्यात तो पळून जाणार नाही, बरं का? भगवंताच्या राज्यात असं होतंय, आपणच त्याला घालवतो बाहेर. एकदा एक मोठे डॉक्टर होते, निष्ठावान होते चांगले. त्यांनी महाराजांना असं विचारलं, महाराज, आम्ही मोहाला ज्या वेळेला बळी पडतो त्यावेळेला आपली मदत आम्हाला मिळत नाही. काय म्हणता म्हणाले. त्यांना आवडलं नाही. ते अतिशय नम्र आणि गोड बोलत, बरं का महाराज, अतिशय. म्हणजे अमृतवाणी काय असते हे त्यांचं भाषण ऐकावं. असे महाराज म्हणाले, डॉक्टर काय म्हणता म्हणाले, तुमच्या मोहाच्या वेळेला मी हजर असतो पण तुम्ही दार लावून घेता त्याला मी काय करू? अरे तुम्ही गुरुला काय समजता? तुमच्या अंतर्यामी असलेला तुमचा गुरु तुमच्या वेळेला मदत करीत नाही, मग गुरुत्व कसलं ते? असं गुरुत्व टिकायचंही नाही, लक्षात ठेवा. वर्षोनुवर्ष वाढत्या ह्यानी ती जाता, याचा अर्थ असा, अरे तो वेळेला मदत करतोच आहे, अंतर्यामीच आहे तो, की हा माझा शिष्य कच्चा आहे, हा घसरणार म्हणून आधीच हवा. इथे काल मी सांगताना सांगितलं ना की मन आवरायला एक डिफेन्स रिॲक्शन म्हणून मार्ग आहे. युरोपियन लोकांनी त्यांच्या मानसशास्त्रात डिफेन्स रिॲक्शन म्हणजे शत्रू आता कोणचा पवित्रा घेणार याचा आधीच अंदाज काढून तयारी ठेवायची संरक्षणाची. तसं आपण असं करायला पाहिजे, अरे मी या पैशाच्या मोहाला बळी पडतो, मी या कामवासनेला बळी पडतो, मी या लौकिकाला बळी पडतो, खायला बळी पडतो, तर त्यावेळेला सावधानता ठेवून महाराज मला सांभाळा, बरं मला काळजी लागते, मी बळी पडते, मला सांभाळा. आणि महाराजांचं असं वाक्य आहे की जो फार काळजी करतो किंवा दुश्चित होतो त्याच्या जवळ राहायला मला कष्ट होतात. काय सांगणार? अरे अंतर्यामी आहे ना तो, मग तुझ्यावर द्यायचं म्हणजे काय द्यायचं हे दिले. बरं, मला त्या हिचं जनाबाईचं कौतुक वाटतं की अरे माझ्या हातचा निसटतोस तू, प्रेमानं तुझ्या गळ्यात दोर बांधून तुला माझ्या हृदयात जखडून ठेवी, कुठे जातोयस? हा, पुढचं काय आजचा विषय नाही पण सांगून जातो. तर चोर म्हणला म्हणजे त्याला बडवतात, नाही का, मारतात. तर म्हणले याला काय केलं मी? सोहम शब्दाचा मार केला आणि झालं काय? विठ्ठल कापडती आला. काय अनुभव असेल त्या बाईचा. छे छे छे. अरे आमच्या सारख्याची सगळी विद्या लाजून मागे जाते हे पाहिलं. म्हणजे काय म्हणते, त्याला मी मारलं. कशाने मारलं? शब्दानं मारलं. सूक्ष्म आहे ना, अर्थ सूक्ष्म आहे, तर काही काठी घेऊन मारायचं नाही. सोहम शब्दे मार केला म्हणजे काय केलं? तर तुझ्याशी माझा जो वियोग होता, तू आणि मी ह्या जे निराळेपण होतं, हे निराळेपणच नाहीसं केलं. मी तूच आहेस, साहम, मी तूच आहेस असं म्हणून त्याला मारला. म्हणजे त्याचं अस्तित्व जाहीरच केलं. मी तो वेगळं नाहीच. आणि विठ्ठल कापडती आला
म्हणजे नको तू माझा जर भेद नाहीसा झाला तर भक्तीचं सौख्य नाहीस होईल. बाई पुरे कर. सोम शब्द मार केला, विठ्ठल काकुड आणि मग तिला काय वाटलं कुणास ठाऊक, म्हणाली क्षमा कर विठ्ठला, हे मी बोलले खरे, जीवे भावे न सोडी तुला. मला म्हणायचं एवढंच आहे की काही झालं तरी तुला मी सोडणार नाही. आपल्याला हे शिकायचं आहे. म्हणून तुम्हाला मी 2 रविवारच्या पूर्वी सांगितलं, तुम्हाला म्हणजे जे रविवारी येतात त्यांच्याबद्दल बोलतोय. तुम्ही कोणी यावं हा माझा हेतू नाही. हा माझं आयडियल काय आहे, महाराजांच्या जवळ एक शास्त्री बाबा होते, गिजरे शास्त्री म्हणून, अतिशय चक्रम आणि भयंकर संतापी होते. तसा मी नाही असं मी म्हणतोय, मला काय वाटतं कोण असतो बरं का. तर ते रोज दुपारी मंदिरामध्ये पोथी सांगायचे. ऐका बरं, एवढा त्यांना शंकराचार्य व्हायला बोलावलं होतं, एवढा विद्वान माणूस हा बरं का. महाराजांच्या जवळ राहिलेला, रोज दुपारी पोथी सांगायचे. जणू काय 100 माणसं समोर आहेत असं सांगायचे. बरं, तेव्हा त्यांना महाराजांनी एकदा विचारलं की शास्त्री बुवा, समोर कोणी नसताना तुम्ही कसं सांगता? तर म्हणाले रामराय बसलाय ना म्हणजे समोर. हा बरं, ही वृत्ती आहे खरी पाहिजे, त्याची आज्ञा आहे ना सांगा म्हणून. आणि मी तेच करतोय. माझ्या अकलेनं मी सांगत नाहीये तुम्हाला, जे मला अनुभवाला आलेलं आहे, जे त्यांचं पटलेलं आहे तेच तुमच्या समोर मांडतोय. घ्या नाही तर सोडून द्या, ते पाहतील काय आहे त्याचं पुढचं. हा म्हणून मी त्या खात्रीपूर्वक सांगतो, अरे हाच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही. भगवंताचं स्मरण कोणत्याही अवस्थेत ठेवून कर्तव्याला जागं पाहिजे. व्यवहार जो आहे तो बरोबर झाला पाहिजे. काय होईल जो होईल शिंच त्यातून. अरे व्यवहार कसा आहे, समर्थांनी फार अप्रतिम वर्णन केलं. प्रपंच मुळीच नाश का, विवेक करावा नेटका, नेटका करिता फिका होत जातो. अगदी बरोबर आहे. कोणाच्याही घरामध्ये सगळं मनासारखं असणं शक्यच नाही. तो किनी परमात्मापेक्षा श्रेष्ठ समजा मग. कारण राम आणि कृष्ण हे 2 अवतार, त्यांच्या घरात काय अवस्था होती? रामाच्या घरात मंथरा होती आणि कृष्णाच्या घरात ते यादव इतके उन्मत्त झाले होते की आपल्या हाताने मारून टाकले. काय असेल मला सांगा. भागवतकार असं म्हणतात की एकदा मोठा वादाचा प्रसंग आला, तेव्हा यादवानी म्हणजे याच्या मुलाबाळांनी कृष्णाच्या त्या उग्रसेनावरती हात उगारला. इतकी परिस्थिती आली होती. रिस्पेक्ट फॉर ओल्ड एज कुठे गेलो होतो कोणाच ठेवतो त्यावेळेला. मला सांगा, सांगण्याचा हेतू काय, तर त्यामध्ये आपल्याला जर सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, त्याला घट्ट धरावं. जो तुमचे गुरु असतील त्याला, समोर महाराज आहेत, इतकं घट्ट धरावं त्याला की त्याला हालता येतं कामाचं नाही. आणि त्याला उपाय असेल तर त्याला जे अत्यंत आवडतं ते करायला पाहिजे. त्याला भगवंताचा अनुसंधान हा प्राण आहे त्याचा. महाराजांचं एक वाक्य आहे की संतांचं आत्मचरित्र काय म्हणाल, तर म्हणले बोलायला यायला लागल्यापासून बोलणं थांबेपर्यंत भगवंताला न विसरणं हे त्याचं आत्मचरित्र आहे. एक क्षणभर सुद्धा तू त्याला विसरणार. आणि हे जर असेल तर तुम्हा आम्हाला तेच अभ्यासानं करायला पाहिजे. आणि ते अनुसंधान नामाशिवाय टिकत नाही, म्हणून आपल्याला ते करायला पाहिजे. काय सांगू आपल्याला, खरे गुरुपुत्र असतात ते असं सांगतात. हे गुरुदेव रानडे होते, हे दिनकरराव माझ्या बरोबर होते. बरं झालं समोर आहेत म्हणून. तुम्ही मला थापा मारता तुम्ही म्हणून. माझ्या बरोबर होते. एक दिवशी संध्याकाळी पुण्याला आम्ही त्यांच्याकडे गेलो असताना ते आले, बसले आणि माझ्या पाठीवर हात ठेवून मला म्हणाले, तुम्हाला सांगतो नामामध्ये सर्व योगाचे अनुभव आहेत. हा पुरुष अनुभव घेऊनच सांगतोय. एवढा विद्वान, त्रिखंड विद्वान हा पुरुष गुरुने दिलेल्या नामावरती अशी श्रद्धा ठेवून सांगतोय की योगाचे जे सर्व अनुभव आहेत ते नामामध्ये आहे, यात शंकाच नाही. ते नाम आपण घेतलं पाहिजे. नाही तर यातून काहीतरी निर्माण झाल्याशिवाय काय मला सांगा. याचं वातावरण जाऊ देऊ नका. 8 दिवस इतकी माणसं एका विचारानं जमतात, उपासना करतात, त्याचं वातावरण भंग करू नका. त्याच्या उलट वागून एवढं मात्र सांभाळा. नाही तर मग काय, तुम्ही शेवटच्या दिवशी त्याचं वातावरण भंग केलं की काय राहिलं शिल्लक, पुन्हा आपलं तेच. आपल्याला आठवतंय का आम्ही सांगितलेलं कृष्णमूर्तींच्या अंतकाळी 1-2 दिवस आधी
अगदी लहानपणापासून ते ज्यांच्याकडे राहिले ते मेरी न्यूटन्स म्हणून त्यांनी त्यांचं चरित्र लिहिलं आहे, शेवटचे दिवस. हा न्यूटन्स म्हणजे सर जॉन डोळे, नवी दिल्ली ज्यांनी बांधली त्याची ही नात, बरं का. तो फारच मोठा आर्किटेक्ट होता. तेव्हा ती त्याला भेटायला आली, नवरा बायको. तर ती काय म्हणाली, मग तुम्हाला शेवटी काही सांगायचं आहे का? तर ते असे अस्वस्थ झाले आणि म्हणाले, द होल ट्रॅजेडी इज दॅट यू डोंट चेंज. सगळंच म्हणाले असेल तुम्ही बदलत नाही. हा चेंज बाहेरचा नाही, आतला आहे. अगदी महाराजांचं हेच वाक्य आहे. महाराज म्हणजे आनंद मूर्ती हो, काय सांगावं आपल्याला. गौरवर्ण कांती मूर्तिमंत शांती असा हा मंदस्मित असणारा हा महापुरुष 4-6 दिवस आधी जरा उदास झाला. एवढा लोकसंग्रह केलेला हा पुरुष आणि उदास होतोय. भाऊसाहेबांची गोष्ट लक्षात आली. म्हणजे आज का बरं असं, काहीही परिस्थिती आली असताना या पुरुषाचा आनंद कधी कोमेजला नाही, आज असं का? तेव्हा एकदम म्हणाले, भाऊसाहेब काय करू, सगळं हिंग जिऱ्याचं गिराईक म्हणाले. जे माझ्याजवळ आहे घेणारा कुणी काय असेल, केशर कस्तुरी मागणारा तसं आपलं होऊ देऊ नका. प्रपंच मागतोच, मागावं की हो, मला पाहिजे, मला तिखट मिठाची कांद्या लसण्याची आवड आहे, त्या मला, पण त्याबरोबरच पक्वान देत असला तुम्ही तर मी खाणार नाही, पण घेऊन तरी ठेवावं, काय हरकत आहे. ते द्यायला बसले आहे. त्यांना काय द्यायचं आहे, तुम्हाला अशी मनाची स्थिती द्यायची आहे की काय म्हणलं ना, आकाश जरी कोसळलं, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलंय ना, तरी मी घाबरणार नाही. किंबहुना असं पाहिजे, संकट आल्यानंतर त्यामध्ये त्याचा हात पाहण्याची युक्ती मला तू शिकव, असं त्याच्याजवळ मागावं. संकट येऊ दे की, संकट येईल काय, कोणाला संकट येत नाही. तो किंबहुना आपण जगतोय संकटच आहे, नाही का. फार म्हातारं झालं, माझी तशी अवस्था नाही, पण सांगतो आपली फार कशाला असं नाही का, मी का जगतोय असा जर विचार केला, काय सांगता येईल मला सांगा, नाही का. का जगतोय मी, काही अर्थ आहे ना माझ्या याला. अशा वेळेला तू पाहिजेस मला, तू भेटावास म्हणून मी जगतोय, त्याशिवाय मी नाही जगत आहे. हा, हे पाहिजे माणसाला. आणि तो बदल होण्याकरता हा सगळा एवढा व्यवहार आहे की तो बदल आतून व्हायला पाहिजे. आणि तो जर नसेल, मी अगदी प्रेमाने म्हणतोय, कुठे एवढे कष्ट करता, तेच नसेल तर, नाही का. बर, आता हा बदल जो घडून आणायचा ना, तो आपणच करायला पाहिजे. इथे कायदा असा आहे की तुम्हाला माहिती आहे ना, मॅरेज बाय प्रॉक्सी. प्रॉक्सी म्हणजे असं आहे, समजा एका मुलीचं लग्न ठरलंय आणि नवरा कुठे बाहेर गावी आहे, तर तो काही आपल्या मित्राला पाठवून लग्न करून घेत नाही, नाही का. यालाच हजर राहावं लागतं. कायदेशीर होईल का हो, जर मित्र आला आणि त्याच्याशी त्या मुलीचं लग्न झालं, मग ते लग्न याला ट्रान्सफर केलं, असं काही होईल का? मॅरेज बाय प्रॉक्सी होत नाही. तसं परमार्थामध्ये आपणच करायला पाहिजे. अगदी इथे तुकाराम महाराज एवढे महात्मा झाले. महात्मा म्हणजे काय, ते निघाले जायला, तेव्हा आम्ही जातो आमच्या गावात, तेव्हा लोकांना काय म्हणाले, अरे या कीर्तनामध्ये माझी काया ब्रह्मरूप होते. ब्रह्मरूप हो तसे काया कीर्तन, असा हा पुरुष कीर्तन मध्ये म्हणतो आहे, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती. अरे ज्ञानाची काय किंमत सांगता, माझं कीर्तन ऐकून तिची तोंडाला पाणी सुटे. हा, काय म्हणाले की धन्य हि म्हणवीन लोका तुका देखी यायला. या लोक मला असं म्हणतील की आम्ही तुकारामानं पाहिले, आम्ही धन्य झालो. हा, बरं का. हे का, एवढा अधिकार असताना सुद्धा आपल्या बायकोला बदलू शकले नाही. तिचं तिलाच करावं पाहिजे. महाराजांनी फार गंमत केली. म्हणाले, ते म्हणाले जाताना निघाले घरातून की मी जातो म्हणाले, आता येतेस का तू बरोबर. तिला काय वाटलं, इथून गोरेगावला जातील फार नंतर आलेले जाऊन जाणार कुठे, जिथे भक्त आहे तिथे जाणार, नाही का. कुणीतरी भक्तांनी बोलवलं असणार, चांगलं मजा करून येणार खाऊन पिऊन, असं तिला वाटलं. तेव्हा महाराज म्हणले की जरी तिला सांगितलं असतं की बाबा मी विमानात जाणार आहे, तर विमानात एक सीट नव्हती का म्हणाले ह्याच्याकरता. एवढी सीट नव्हती, फार तू पायलटच्या शेजारी बसली असती अगदीच जर काय असतं तर. पण नाही, हे ज्याचं त्यालाच करायला पाहिजे. उद्धरेल आत्मना आत्मा. अगदी तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे सुंदर, म्हणाले
येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. आपणच आपलं करायला पाहिजे. आणि ते निश्चय होण्याकरता असे उत्सव असतात की अशा ह्याच्यामध्ये ते वातावरण निर्माण होतं, ती साधना थोडीशी घडते आणि मनावरती परिणाम. आपण वातावरणाला शरण आहोत, ते वातावरण आपण निर्माण केलं म्हणजे त्यातून ते बाहेर. बरं, मग हे अनुसंधान काय आहे हो? हे अनुसंधान म्हणजे काय? ज्याच्यावरती अत्यंत प्रेम आहे ना, त्या गोष्टीचं स्मरण ठेव म्हणून सांगावं लागत नाही, आपोआपच राहत. बरं का? एका गर्भारशी मुलीने मला फार अप्रतिम उत्तर दिलं बघा. मी काय म्हटलं की बाई, म्हणलं तुम्ही आता 4-5 महिने झाले, तेव्हा पोटात मूल हालायला लागले म्हणाले, मग तुम्ही सारखी आठवण ठेवता का त्याची? ती म्हणली मला की सर तुम्हाला कळायचं नाही. काय आहे म्हणाली, ते इतकं आतमध्ये असतं की स्मरण न ठेवता आपोआपच राहत. ही पुढची अवस्था आहे. नाथांनी म्हणलंय, मी त्याला विसरायला जेव्हा जातो गुरुला, त्या विसरण्यातच तो येतो म्हणाले. काय सुंदर आहे. तेव्हा हे फार पुढची अवस्था. पण त्याच्या अलीकडची अवस्था म्हणजे जशी काळजी लागते ना आपल्याला, तसं त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे. मला सांगा, आपण काळजी करायला काय आसन घालून बसतो किंवा बसायला आता काळजी करणार मी तासभर झाका काळजी नाही. कशी आतमध्ये असते तसं प्रेमाने भगवंताचं स्मरण ठेवणे, याचं नाव अनुसंधान. आणि ते साधण्याकरता सकाळी किंवा संध्याकाळी 5 मिनिटं 10 मिनिटं नामस्मरण करीत बसा. त्यांना ते आवडतं ना, जेथे नाम तेथे माझे प्राण, न्याय तिथे. आणि का नाही, ते सत्ता रूपानच आहेत. कसं आहे बघा, तुम्हाला सांगतो, ज्याला त्यांना तयार करायचंय, तयार करायचं म्हणजे प्रपंचाची आतून अनासक्त बनवायचंय, त्याच्यावर संकट आणणारच गळ्यापर्यंत, त्याच्या पुढे नाही. अरे बुडवलं तर गुरुची तारीफ काय राहिली? मग भगवंत बुडविले खळला, गुरु नाही बुडू देणार. त्यांचा एक फार अप्रतिम दृष्टांत आहे. म्हणाले, मोठे मोठे संत असतात, ते म्हणजे भोपळे बांधून आपल्या शिष्याला पोहायला शिकवतात. बरोबर आहे, तो कसाही टाकला तरी तो बुडायचा नाही. पण माझी पद्धत निराळी आहे म्हणाले. मी पोहायला शिकवायला भोपळा बांधत नाही, पोटाखाली हात देतो. म्हणजे त्याला पाण्यात घ्यायचं आणि त्याच्या पोटाखाली हात देऊन त्याला तरंगायला शिकवायचं. पण त्याला तरंगायला येतंय का नाही पाहायला मध्ये मध्ये हात काढतो, म्हणजे पाणी पितो थोडासा, की पुन्हा हात दिला. अरे तुम्ही अनुभव घ्या हो, असं काय करता? काय त्यांची तारीफ आहे तुम्हाला सांगतो की खरोखर ती दृष्टी यायला पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो, हे ज्ञानेश्वरी मध्ये तर रात्रंदिवस सांगतोय, बदल काय आहे? दृष्टिकोनात बदल आहे. काय प्रपंच बदलणार नाही, शरीर बदलणार नाही, तुमच्या अपेक्षा बदलणार नाहीत, पाहण्याची दृष्टी बदली. बरं, काल मी आपल्याला सांगितलं ना, ते वामनराव आपटे त्यांचा मुलगा मेला तेव्हा, आता मला जन्मात पुत्र शोक नाही म्हणाले, नाही का? मुलाचं दुःख करीत राहण्यापेक्षा आपल्याला दुःखाचं कारण उरलं नाही, हे जसं की पाहण्याची दृष्टी, तशी प्रपंचामध्ये आपल्याला आतून बदलणं म्हणजे प्रपंचाकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. मोठा फायदा झाला, समजा तुमचा व्यापार आहे, मोठा फायदा झाला, अरे बापरे, कोणाच ठोक काय भानगड आहे, महाराज सांभाळा बुवा, एवढा फायदा झालाय. नुकसान आलं, हरकत नाही, पण काळजी वाटू देऊ नका, बुडवू नका. एक उदाहरण सांगतो त्यांची. इथे गणपतराव जांभळे म्हणून गोष्ट होती, गृहस्थ होते, त्यांचं दुकान होतं एक. त्याच्यामध्ये आता ही बघा 60-70 वर्षाच्या मागची गोष्ट, कारण 500 वर्ष महाराजांना जाऊन झाली, ते सोलापूरला होते तेव्हा, म्हणजे 72 वर्षाची ती मागची गोष्ट आहे. त्यांचं ते दुकान बुडालं आणि 2000 रुपये कर्ज झालं. आजकाल 2000 म्हणजे काहीच नाही हो, ते सोडून द्या. आजकाल त्या सिंध्या कंपनीतल्या झाडूवाल्याला 2500 रुपये पगार मिळतो, ते सोडून द्या. त्यावेळेला 2000 म्हणजे फारच होतं. इतके ते अस्वस्थ झाले काय. आणि महाराज ते सोलापूरला होते, हे गेले, पुण्याहून गेले तर महाराज कोणाच तरी घरातून येऊन टांग्यात बसले होते आणि जायचे. आता इतक्यात गणपतराव समोर आले. अरे गणपतराव इकडे कुठे या म्हणाले, पण टांग्या शेजारी येते. का म्हणाले, काय बरं नाही का तुम्हाला? नाही महाराज म्हणे. काय झालं? दुकान बुडालं म्हणे. काय? हो
म्हणलं किती नुकसान झालं? 2000. हा तिच्या म्हणाले एवढंच ना, मी देईन म्हणाले. एक पैसा दिला नाही बरं का ते थाप सगळे म्हणायचं नाही, थापच मारली, मी देईन म्हणले तुम्हाला. पण गणपतराव म्हणाले मी 3 दिवस त्यांच्या बरोबर होतो, पण त्याने मी तुला पैसे देईन म्हणल्यानंतर जे मन माझं बदलून गेलं की मजाच झाली, म्हणजे विसरून गेलो मी. ही दृष्टी मला द्या, असं त्यांच्याकडे मागावं. मी सगळा एवढा व्यवहार करतोय, मला ही दृष्टी द्या की मी पडलो तरी यात मला काय हेतू आहे महाराजांचा, मला शिकवण्याचा हेतू आहे. हे प्रत्येकानं तुम्ही आम्ही शिकावं बरं का. माझा मान झाला काय त्यांचा हेतू आहे, माझा अपमान झाला काय त्यांचा हेतू आहे, माझ्या घरातली माणसं माझ्या उलट गेली काय हेतू आहे, मला अनुकूल असली काय हेतू आहे. हे सगळं प्रत्येकामध्ये त्याचा हात पाहायला शिकावं प्रत्येकामध्ये. मग काय अनुभव येईल? तुकाराम महाराजांनी सांगितलं तसं सगळा प्रपंचाचा बोजवारा झाला आणि जेव्हा मार्गात गेले, बरोबर भगवंताच्या मार्ग निश्चित झाला, तेव्हा म्हणाले जे जे काही करीसी ते माझे स्वहित, हे तो सप्रचित कळो आले. अरे माझ्या अनुभवाने मला प्रचिती आली आहे की जे जे घडवलंस योग्य झालं. आणि खरोखर असं होतं, आपल्या जीवनाचं आपण सिंहावलोकन केलं, सगळं काही मनासारखं कसं घडेल सांगा, असं वाटतं नाही महाराजांनी फार बरोबर केलं, योग्य केलं. तसं नसतं तर मी हा शहाणपण शिकलो नसतो, माझ्या प्रपंचाची आसक्ती सुटली नसते, मला खात्री वाटते आपल्याला बरं का. म्हणून आपण काय करायला पाहिजे, पंढरीची वारी करायची म्हणजे त्याला घट्ट धरला पाहिजे, ते बाहेर जायला नको. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. आणि शेवटी म्हणाले एका जनार्दनी वारी करी, अशी मी वारी करतो. हा आज जायला शिका, आपण अंतर्मुख व्हायला शिका.